नमस्कार फ्रेंड्स. तर आज आपण बनवणार आहोत मिसळ पावची भाजी. तर ह्याच्यासाठी आपण कुकरमध्ये मटकी घालत आहोत. 1.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, हळद टाकलेली आहे. ही शिजतानाच टाकायची आहे. याची 1 शिट्टी करून घ्यायची आहे. त्यानंतर गॅस लावून घेऊयात. आपण कुकर दुसऱ्या साईडला ठेवलेला आहे. तर आता एका साईडला मी फोडणीची तयारी करत आहे. त्यामध्ये तेल टाकून घेऊयात आपण कढईमध्ये. मी 4 चमचे इथे तेल टाकणार आहे. तेल टाकून झाल्यानंतर प्रथम आपण स्लो गॅस करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये फोडणी देऊया. पहिल्यांदा मोहरी टाकायची आहे, जिरे टाकायचे आहेत, गॅस फुल केलेला आहे. तर याच्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो आता याच्यामध्ये टाकलेला आहे. तो व्यवस्थित आता आपण भाजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये कांदा ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा टाकणार आहे नंतर टोमॅटो हा थोडासा शिजून देण्यासाठी परत गॅस आपण कमी केलेला आहे. कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि हे व्यवस्थित मिश्रण कमी गॅसवरती आपल्याला शिजून द्यायचं आहे. याच्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि कमी गॅस ठेवणार आहोत, म्हणजे त्याला व्यवस्थित शिजला जाईल आणि त्याला तेल सुटेल. तर तुम्ही पाहू शकता 5 मिनिटांनी याला चांगलं तेल सुटलेलं असेल. असंच याला 1 ते 2 वेळा करायचं आहे. झाकण काढायचं, हलवून घ्यायचं, पुन्हा झाकण ठेवायचं. असं 1 ते 2 वेळा करा. व्यवस्थित मसाला आपला तयार होईल मिसळ पावसाठी. तर आपली मिसळ ही खूप छान लागते. तुम्ही हे ट्राय करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर बघा, हे वाफ आलेली जाणवते. तर आता मी हे काढून पुन्हा एकदा हलवून घेतलं आणि पुन्हा झाकण ठेवलेलं आहे. कांदा आणि टोमॅटो आपला व्यवस्थित शिजला गेला आहे का हे आपण पाहूया. तर हे व्यवस्थित शिजला असेल तर असं टेस्ट त्याची खूप छान येते. तुम्ही आता पाहू शकता. याच्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत तिखट, कारण आपण मटकीमध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे. तर हे आता तयार होत आलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये चटणी ॲड करूया. लाल तिखट पावडर असते, मिरची पावडर, तर ती पण ॲड करायची आहे. त्यासाठी मी इथे आधी जे मिश्रण आहे ते असं ठेचून घेत आहे, जेणेकरून हे मऊ होऊन जाईल आणि आपल्याला छान भाजी मिसळपावची तयार होईल. आता याच्यामध्ये आपण चटणी ॲड करूयात. गॅस स्लो ठेवल्यामुळे हे जळत नाही, व्यवस्थित होतं. तर हे बघा, आता याच्यामध्ये आपण चटणी आणि मिरची पावडर ॲड करूया. ही मिरची पावडर आहे, 1 चमचा एकदम छोटा टाकलेला आहे. हे तिखट आहे, जे नेहमी आपण वापरतो ते कांदा लसूणवालं, तर ते टाकलेलं आहे. आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे. आणखीन एकदा झाकण ठेवून आपण याला 5 मिनटं पण नाही, 2 मिनटासाठी ठेवायचं आहे आणि लगेच काढून पाहायचं आहे. बघा, तेल सुटतं भरपूर. आता याच्यामध्ये आपण ॲड करूया आपली मटकी. आता याच्यामध्ये मिसळ मसाला आपण ॲड करणार आहोत. तर हे पहा, मी इथं 2 चमचे मिसळ मसाला टाकलेला आहे. ते आता व्यवस्थित आपण मिश्रण एकत्र करून घेऊया.
आता याच्यामध्ये जी शिजलेली मटकी आहे आपली बघा येल्लो झालेली आहे हळद टाकल्यामुळं, तर आता ही फोडणी देऊयात. बघा आपली व्यवस्थित भाजी रेडी होते. मिसळ मसाला टाकल्यामुळं थोडी टेस्ट जास्त येते. आपण हा मसाला घरच्या घरीही बनवू शकतो. तो व्हिडिओ मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन येईल, फक्त मसाला कसा बनवायचा ते. तर मी आता याच्यासोबत खाण्यासाठी काकडी, कांदा, लिंबू याची तयारी केलेली आहे. तर आता आपण पाव घेऊयात आणि हे गॅसवर तवा ठेवलेला आहे. तुम्ही तूप किंवा बटर वापरून हे थोडेसे भाजून घेऊ शकता. तर आम्हाला तूप आवडतं, त्यामुळे आम्ही तूप टाकून भाजून घेत आहे. तुम्हाला बटर आवडत असेल बटरही लावलं तरी चालेल, जे विकत बाहेर मिळतं ते. आम्ही घरी केलेलं तूप आहे ते तूप लावून रेडी करत आहोत. हे बघा असं तव्याला लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपले पाव ठेवून द्यायचे आहेत. कमी गॅस करून आधी तापून द्यायचा तवा आणि त्यानंतर कमी गॅस करून हे ठेवून द्यायचं आहे. तर आपले पाव वरून आणि खालून असे भाजून घ्यायचे हलके हलके आणि पटकन काढून घेऊन आपला मिसळपाव खायला तयार गरमागरम रेडी आहे. अशा पद्धतीने तुम्हीही करून पहा. तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा लालसर उठलेलं आहे. थोड्या प्रमाणात हलवून घ्यायचं आहे, कारण जास्त वेळ ठेवल्यानंतर जास्त लालसर होतील. त्यामुळे पटकन पलटी करून घेत आहे. असं सर्वच पाव आहेत ते त्यांना करून घेत आहे मी. तर शेवटी व्हिडिओच्या तुम्हाला मी तयार केलेलं ताट दाखवत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला आवडला तर नक्की सांगा कमेंट करून. आपला असाच सपोर्ट राहिला तर आपल्याला नवीन व्हिडिओ या चॅनेलवरती पाहायला मिळतील तुम्हाला. कारण तुमच्या या सपोर्टमुळेच आपल्याला प्रेरणा मिळते वेगवेगळे व्हिडिओज करून. आजपर्यंत आपण डेलीच करत असतो जेवण स्वयंपाक घरी, पण त्याला काहीतरी माध्यम भेटण्यासाठी आपण यूट्यूबवरती येतो. तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.